महाराष्ट्र कल्चर अँड ॲग्रिकल्चर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आता हे जे हळदीचा पाला टाकला आहे ते शेतकऱ्याला विचारणार आहेत काय म्हणजे नेमकं कशासाठी केलेलं आहे. आणि हा शेतकरी सांगायला 4 एकरचा पाला आहे. खड्डा सांगतो की 20 बाय 10, रुंदी 20 फूट, लांबी 20 फूट म्हणतोय आणि खोली 5 फूट आहे. वरून म्हणजे वजन ठेवले हे म्हणजे दबण्यासाठी. हे काय केले बाळू तू? ही पाला आहे, हां हळदीचा आहे, हां 4 एकराचा. हां खड्डा आहे 20 बाय 20चा हां आणि 5 फूट खोल आहे. हां ही पुढच्या वर्षी खत तयार केलं याचं. म्हणजे शेणखत शेणखत करायचं. त्याच्यावरून शेणखत टाकायचं पुन्हा नंतर. याच्यावरून शेणखत टाकून आता गांडूळ आणून सोडायचे, पाणी सोडायचं याच्यावर. पाणी सोडायचं. हां, दरवर्षी तुम्ही असंच करता का? नाही दरवर्षी केलं नव्हतं, यावर्षी करून बघितलं. सांगितलं यावर्षी करून बघितलं. अच्छा, हां यावर्षी करून बघितलं. हां. अच्छा, याचा म्हणजे रासायनिक खताची महागाई वाढल्यामुळे हे शेतीला हे खत उपयोगी येणार. हे उपयोगी येणार. हां अच्छा. बघा, रासायनिक खत महाग झाल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा या शेतकऱ्याचा आदर्श घ्यावा आणि आपल्या शेतीतल्या जे कचरा पाला आहे हे न जळता या ठिकाणी याच्यापासून खत तयार करावं आणि शेतीचा म्हणजे पोत वाढेल, जमिनीला खत मिळेल आणि उत्पादन वाढेल. अशा पद्धतीचं या शेतकऱ्याने केलेलं आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. बघा, सगळं म्हणजे खराब इथं पराठ्या टाकलेले आहेत, सगळं खराब टाकलं आणि वरी वजं ठेवले खाली दबण्यासाठी. मधामध्ये पाणी सोडून गांडूळ सोडली की हे 1 नंबर 1चं खत तयार होणार. आपण पाठीमागं एक व्हिडिओ JCPनं ट्रॅक्टरवरनं खत टाकलेला बघितला होता. तर आपल्या शेतीतलं टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा हा एक यशस्वी प्रयोग आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा करायला काही हरकत नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघण्यात येतील. धन्यवाद.